सतीश जयेश इकडचा जो जवळचा प्लेयर असेल त्याने आम्हाला नावं सांगितली तरी चालतील. जयेश आहे बॉलिंग मार्कवर. आमचे डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी त्यांना सुद्धा आता नावं पाठ झाले. जयेश तांबडी बरोबर का? जयेश तांबडी हे बॉलर आहेत, गोलंदाज आहेत. 3 षटकांचा आज सुद्धा एक मॅच या ठिकाणी सुरू झालाय पहिल्या फेरीतील. शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू हा अवांतर टाकलाय. पहिला चेंडू हा वाईट टाकलाय. पहिला चेंडू अवांतर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुरुवात केली गोलंदाजीला. आता मात्र चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ढकलला जातो ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाच्या माध्यमातून. ते म्हणजेच सूरज याच्या माध्यमातून. सूरज आणि रोहन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सूरज याने वैयक्तिक 1 धाव या ठिकाणी बनवली गेलेली आहे. आणि संघाच्या माध्यमातून एकूण टोटल जर पाहिली तर झालेली आहे ती म्हणजेच 2. काल टिवरी संघ सुपर 3 मध्ये पोचता राहिला. दरम्यान आज राजावळीचा संघ सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळतोय. तर हा चेंडू निर्धाव आला होता. या निर्धाव चेंडूने धावफलक मात्र थांबवलाय. 3 षटकांचा मॅच 2 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण पाहू शकता. सुरेख चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी कुठलीच चूक न झाली. फलंदाज बाद. रोहन दुमाडा हा बाद झालेला आहे. तर विकी मालकरी हा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. फलंदाजाने थोडासा क्विक यायचा आहे, लक्षात असू द्या. 30 सलकरपर्यंत आपल्या दुसऱ्या फलंदाजाला तुम्ही क्रॉस करायला हवं ही विनंती असेल. कारण की आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की 2 दिवस आपल्याला भरपूर उशीर झाला आहे. 4 षटकांचे मॅच खेळवले होते, मात्र त्या प्रोटोकॉलनुसार तसे खेळवावे लागतात. आज प्रोटोकॉल पाळायचा आहे की लक्षात घ्या की 2 सामने आज एक्स्ट्रा खेळायचे आहेत. 12 संघांचे 11 सामने आणि त्यानंतर 2 एक्स्ट्रा सामने सेमीफायनल आणि फायनल. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतोय. धावसंख्या 2 ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. कुठल्या पद्धतीने धावा मिळतील तर लेग बाईच्या रूपानं या 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय बाबुळा बॉईज बाबुळा आणि जगदंब स्पोर्ट्स बेंड्रीपाडा पहिला सामना झाला. जगदंब स्पोर्ट्स बेंड्रीपाडा संघाने तो सामना 3 धावेच्या फरकाने जिंकलेला आहे. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि साईनाथ नवीनपाडा मॅच सुरू आहे. दरम्यान इथे मात्र डिरेक्ट हिट, फलंदाज बाद. विकास मालकरी बाद झालाय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजेच 5. दया कोरडा हा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ येथे इफेक्टिव्ह फलंदाजी होताना दिसत नाहीये. कारण मी म्हटलं ती या 3 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील किंवा मग 40-45 धावांपर्यंत तरी पोचावं लागेल. त्यासाठी कोणाला तरी चार्ज घ्यावा लागेल, कोणाला तरी एक नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. चेंडू आणि बॅटचा संपर्क एवढा चांगला झालेला नाहीये जेवढी अपेक्षा होती फलंदाजाची. षटक झाले समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. रोहन आलाय नवीन गोलंदाज. रोहन हा गोलंदाज वन बाउन्स चेंडू या ठिकाणी शतरक्षक फील्ड करेल तोपर्यंत एक धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण झाली. धाव फलक मात्र पुढे सरकते 6 या धाव संख्येवरती. या स्पर्धेसाठी आदरणीय सन्मान्य नौशा कमलाकर पागे यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफीज आल्यात. त्या मॅन ऑफ द सिरीजच्या साठी आपण त्यांचे खूप खूप आभार मानूया. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर नक्कीच झेल उडाला होता जवळ शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच काय घडेल तर धावचीतसाठी थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. फलंदाज बाद. भरपूर लांब राहिला होता. जवळजवळ अर्ध्या फुटानं लांब राहिला होता खेळाडू. आदरणीय सन्माननीय आणि या महाराष्ट्राचे नाही तर पूर्ण भारताचा पूर्ण जगाचा जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नक्कीच गीत वाजवलं जात आहे. दरम्यान चेंडू आलाय डॉट. या षटकाचा तिसरा चेंडू निर्धाव आलाय रोहन याच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर नक्कीच त्यांची स्तुती करण्याची सुद्धा पात्रता कदाचित आपली नसावी. द ग्रेट मराठा छत्रपती शिवाजी महाराज असं आपण म्हणू शकतो. दरम्यान चेंडू टाकलाय वाईड रोहन याने. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. आता मी दोन्ही स्कोलरच्या मध्ये बसलाय आज त्यामुळे टॅली करायला बरं पडेल. आणि आमचे केवल नाराज आहेत कालपासून जयेश आलेलं नाही म्हणून. मला वाटतं जयेश ही मॅच जर पाहत असेल तर जयेश तुम्हाला केवल भरपूर मिस करतायत. तर म्हणा एकच चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट डिलिव्हरी आली. एक षटक आणि 4 चेंडू टाकून दिलेत. थोडासा लो स्कोरिंग गेम होतोय कारण की 8च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणि बघा जरी तुमचे खेळाडू कमी असले जरी तुमचे सैनिक कमी असले तरी घाबरायचं नसतं. हे नवीन पाडा संघाने दाखवून दिलंय. कारण ज्या पद्धतीने 10 खेळाडू घेऊन ते आज मैदानामध्ये उतरलेत चांगली कामगिरी केली जाते. शॉर्ट पिच बॉल मात्र मागे ढकललं होतं खेळाडूला. मागे ढकललं होतं ते निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या काय माहिती 8 मात्र चेंडू वाढलेत आणि झाले ते 5. 11 चेंडूमध्ये 8 धाबा. गडी बाद झाले 3. या इनिंगचा लेखाजोखा आपण जर पाहिला तर एकूण चेंडू आतापर्यंत टाकल्या इनिंग मध्ये ते म्हणजेच 11 धाबा आल्या त्या 8 आणि गडी बाद झाले ते 3. शफलन क्रॉस आता टायमिंग केला होता मात्र स्ट्रेट टू द फिल्डर जाईल का तर नक्कीच फलंदाज बाद होईल झेलचेच्या रूपानं.
तर अविनाश अविनाश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अविनाश नावाचे जे खेळाडू आहेत ते दोन खेळाडू आपण पाहिलेत आणि दोन्ही इफेक्टिव्ह आहेत. एक अविनाश गिराणे, एक अविनाश किनी. अविनाश किनी सुद्धा एक जबरदस्त प्लेयर आहे बघा. पहिला चेंडू त्याने यष्ट्यांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. धावफलक आपण पाहू शकतो इथे 1 न पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 4 बाद 9 अशी धावसंख्या आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना ते म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाची. ब्लेसिंग स्टार आहेत मात्र ब्लेसिंग आज थोडीशी कमी मिळाली आहे असं सांगावं लागेल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे दशरथ आणि दया कोरडा. दोन्ही कोरडा बंधू आहेत. ते धाव फलक थोडासा कोरडा दिसतोय कारण की तिथे ओलावा आणावा लागेल. दुष्काळ पडलेला दिसतोय धावसंख्येचा. नाही, अशा पद्धतीने धावा वाढणार नाहीये. तुम्हाला नक्कीच सिंगल डबल तरी घ्याव्या लागतील. किती डॉट बॉल आहेत आपण ना डॉट बॉल सुद्धा पाहू शकतो या मॅच मध्ये. 8 डॉट बॉल आतापर्यंत आम्हाला पाहायला मिळतात स्कोर बोर्ड वरती. 8 चेंडूवरती जरी 8 धावा आल्या असत्या तरी सुद्धा एक चांगला स्कोर या ठिकाणी होऊ शकला असता. मात्र काय घडतंय तर फलंदाज धावचिच्चर पण अजून एक बाद होईल म्हणजेच 5 बाद धाव संख्या आहे ती म्हणजे 9. 5 बाद 9. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघ. आम्हाला या स्पर्धेसाठी साईनाथजी अशोक मोहिते यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम आलेली आहे. त्याबद्दल साईनाथजी अशोक मोहिते साहेबांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि नितीनजी कुमोद भोईर, भोईर ट्रान्सपोर्टचे मालक नितीनजी कुमोद भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची रोख रक्कम आलेली आहे. दरम्यान तोपर्यंत आला एक वेलकम बाउंड्री. चौकार आलाय. चौकार नशी धावफलक पुढे सरकतोय 13 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्मान नितीनजी कुमोद भोईर साहेबांच्या माध्यमातून या आयोजनासाठी दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि सतीशजी शशिकांत पाटील, चिन्मयी ट्रान्सपोर्ट्स, सतीशजी शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. त्याबद्दल चिन्मयी ट्रान्सपोर्ट्स यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या ती 13. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक. अजून एक फलंदाज बाद होताना दिसेल. कोण बाद झाला तर आपण पाहतोय दया बाद झालेला आहे. नवीन पाडा संघाला विनंती, आता मात्र एक खेळाडू आम्हाला तुम्ही पाठवून द्यायचा आहे. इथे मॅन ऑफ द मॅच साठी जाऊया आपण. तर नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या माध्यमातून, आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की नक्कीच आपण ही मॅच झाली की लगेच टॉस आणि मॅन ऑफ द मॅच दोन्ही मॅचचे एकत्र आपण देणार आहोत. तर एक खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाईल. शक्यतो मॅच लवकर संपेल ही अपेक्षा असेल. मात्र मी म्हणेन इथे फाईट करावी लागेल ब्लेसिंग स्टार संघाला. 18 चेंडू 14 धावा एवढ्या सोप्या नाही आहेत. कारण की 18 चेंडूमध्ये 12 धावा जर डिफेंड होऊ शकतात तर 18 चेंडूमध्ये 14 धावा सुद्धा डिफेंड होऊ शकतात. आणि 12 चेंडूमध्ये 7 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. भरपूर ठिकाणी पाहिले आपण 6 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड झालेली आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आहे तो अविनाश, आणि नॉन स्ट्राईक वरती आहे तो म्हणजेच समीर.
तर बॉलिंग मार्कवर आलाय तो म्हणजेच नीरज नीरज कोरडा बॉलिंग साठी आलाय. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज. विकेट किंवा डॉट या ठिकाणी सामन्यामध्ये घेऊन येतील ते म्हणजेच ब्लेसिंग स्टार संघाला. अविनाश याचा प्रयत्न नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा. धावफलक कोरी पाटी अजूनपर्यंत दिसते. एक चेंडूवरती एक चेंडू झालाय आणि धावसंख्येची पाटी आहे ती कोरी राहिलेली आहे अजून सुद्धा. हॅलो चेक. नक्कीच बाबुळा बॉईज या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार. सरळ बॅटने चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. धन्यवाद. आदरणीय सन्मान्य नौशादादा पागे यांचं आगमन झालंय. त्यांचे खूप खूप स्वागत करतोय आजच्या दिवसामध्ये. सरळ बॅटने पुन्हा एकदा अजून एक बाउंड्री म्हणजे चौकार आलाय आणि धावफलक 10. धाव संख्या 10. 3 चेंडू टाकून झाल्यात. 4 धावांची फक्त गरज आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त बॅटचं फेस ओपन केलं आणि एक सुंदर आवाज आला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली होती. धावफलक 1 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11. 3 धावांची अजून सुद्धा गरज असेल. 14 चेंडू मध्ये सामना एका बाजूला झुकलाय आणि आता समीर या ठिकाणी स्ट्राईक वरती आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावाने धावफलक थोडस पुढे सरकतोय 12 या धाव संख्येवरती. आता मात्र 13 चेंडू शिल्लक असतील. 13 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. वेळ वाचेल की मग वेळ घेतला जाईल या सामन्यामध्ये. कुठपर्यंत मॅच जाईल, किती टफ दिली जाईल, किती फाईट केली जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला टायमिंगला जवाब षटकार. या षटकाराने सामना संपवलाय. माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा. दादा थोडं तुम्हाला मी थांबवतोय आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित करूया. विनंती करतोय या ठिकाणी